जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीकाठची गेवराई तालुक्यातील 44 गावांना याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। गावामध्ये पाणी शिरल्याच्या नंतर नेमकी परिस्थिती काय आहे, गावातील लोकांनी नेमकं कुठं स्थलांतर केलंय हेच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। आपण बघू शकता की गेवराई तालुक्यातील सावळेश्वर, गुळज, नागझरी या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर केले आणि त्याच्यानंतर मिळेल त्या ठिकाणी आश्रय जो आहे तो घेतलेला आहे। सध्या सकाळच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती या आजींकडून केली जाते। मावशी, काय नेमकी परिस्थिती आहे बरं सध्या? तुम्ही कुठे आलात राहायला? आम्ही आलो तिकडे फाट्याला जेनिंगवर आलोच राहायला। घरी आता साऱ्या पाणी शिरले आमच्या। दरवर्षी बी असं पाणी आलं की पळावं लागतं आम्हाला, धोकाच आहे कवाच्याला बी। सारखं सारखं पळावं लागत आहे इकडं। रात्री 8-9 वाजता बाहेर निघलो पडलो घराच्या। मरायची अवस्था आली आमची सगळी। काय काय आणलं सोबत? काय तर काय आणले, आपलं खाय प्यायचं उली उली आणले, थोडं 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 आपलं। प्रशासन आलं नाही का इथे तुमच्याकडे? प्रशासन तसलं काहीच नाही आलं आम्हाला। तुम्हीच करताय? हा, आम्ही स्वतःच करतो। तर कोणी देत नाही, घेत नाही, काही नाही काही नाही। आता सध्याला घराने पाणी सगळ्या आमच्या। काय करावं आता? याच्या आधी कधी झालं होतं असं? याच्या आधी दरवर्षीच धोका आम्हाला, पण पाणी आलं की बाहेर निघावं लागतं। आता कुठं पाणी? घराने पाणी आमच्या सध्याला। कुठून सोडलं पाणी? नाथसागरहून पाणी आलेलं। तुम्हाला जसं कळतंय त्याच्या अगोदर तुम्ही कधी बाहेर पडले होते याच्या आधी? हा, पडत ना 2006 ला। नक्कीच हे ग्रामस्थ आहेत, आणखी काही वयोवृद्ध महिला आहेत, त्याच्यानंतर काही नागरिक आहेत जी अशी पद्धतीने परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। गोदावरी नदीकाठची ही गावं स्थलांतर झालेली आहेत। काय मावशी नेमकी परिस्थिती सध्या? ही काय अशी आमची दरसाला अशी हालेत, पाणी आलं की पळावं लागतं। ही तिसरी वारी आमची अशी बाहेर पडायची। घरं पाण्यात जातात, वाहून जातात। लेकरा बाळांची अशी हालेत, सारे वाहून गेलं। पुस्तकं दप्तरं काही सुद्धा घरात राहत नाही, इतकी हालेत आमची। आता कोणी खायला आणतंय, कोणी काही तसंच घेऊन पडतं। तर रात्री 1 वाजता आलोत आम्ही, खायला नाही काही नाही, नुसतं पांघरायचं आणलंय, इतके हालेत आमचे। बाळा, तू काय करते? कुठलं गाव आहे तुझं नेमकं? सावळेश्वर। काय परिस्थिती आहे? पाणी आल्यामुळं शाळा बंद आहे, आमचे दप्तर ते वाहून गेलेत। आमच्या घराने पाणी येईन, काय करावं? राहिलं इथं आलो काय करावं? खायला नाही, प्यायला नाही, घरं वाहून चाललेत, काय करावं? कसं? कुठं थांबले तुम्ही सध्या? हे काय इथंच येत, इथं जिलिंगवर येत आम्ही। जिलिंगवर रते आलो पसारा घेऊन। असंख्य कुटुंब जे आहेत ते सध्या या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी काही गावातील ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारूयात। प्रशासनातलं कोणी आलं होतं? तुम्ही गाव कधी सोडले नेमकं? आम्ही गाव रात्री 10च्या दरम्यान सोडले। रात्री गाव 10च्या दरम्यान सोडलं आम्ही, पण कुठेही प्रशासनाने आम्हाला मदत केलेली नाहीये। सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। आज सकाळी फोन केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथं माणसाप्रमाणे जनावरांच्या पण चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे। लोक जीवावर उदार होऊन पाण्यात घुसून जनावराला चारा आणतायत आणि लोकांना जे खायला नाही आणलं होतं ते आता संपतंय। तर लोक पाण्यातून गावात जाऊन पुन्हा जे काही उरलेलं आहे घरात ते घेऊन येत आहेत। तुम्ही कधी व्यवस्था केली? तर किती जण आलेत बाहेर अंदाज? आपण सावळेश्वर मधले ग्रामस्थ 3 वाजल्यापासून बाहेर काढत आहोत। प्रशासनाची चक्कर नाही, परंतु मी एबीपी माझाचे धन्यवाद मानतो की तुमची दुसरी चक्कर आहे साहेब, तुमची दुसरी चक्कर आहे। प्रशासनाने काय लक्ष दिलेलं नाहीये। त्यांना रात्री तहसीलदार आले, 6 वाजता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अन्न नका देऊ, पण जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा। आता यांनी फोन लावला होता, ते काय म्हणले, आम्ही त्यांच्या मंत्र्याला किंवा त्या प्रशासनाला बोलतो जनावरांसाठी। म्हणजे इतकं दयनीय अवस्था झालेली आहे। ज्या गोदापट्ट्याने सगळा परिसर जगवलेला असतोय, आज त्या पट्ट्यावर इतकी बेकार उपासमार आलेली आहे। लोक आणि स्वयंपाक ह्याला निघा म्हणले की आले, फक्त 1-2 चुली आणलेल्या आहेत। आणि ही जिनिंगच आज राक्षस भयंकरची जरी इथं आहेत काही लोक, परंतु इथं जेव्हा बाजूला जेवढे घरं आहेत त्या घरामध्ये रात्री सगळ्या लेडीज आपण झोपवलेल्या आहेत आणि त्यांना तिथं प्रत्येकाच्या घरी आपापला चहा वगैरे किंवा जे असेल ते त्या कुटुंबातल्या लोकांनी करण्याची सुरुवात केलेली आहे। परंतु सगळ्यात बेकार परिस्थिती म्हणजे गोदावरीचं पाणी आज आपण 1.5 किलोमीटर इथं आहेत, पण आता थोड्याच वेळात पाठीमागून पाणी येणार आहे। 2006 ला इथं पाणी आलं होतं, इथं तुला राहण्याची सोय केली ती आपण। इथून त्या धोंडरापर्यंत पाणी गेलेलं आहे। म्हणजे
प्रशासन काय म्हणतंय, आम्ही तुम्हाला 70 रुपये गुंठ्याने मदत करू, कोणची पावसाची. पण आता ह्या पुराने पूर्ण माल पाण्यात गेलेला आहे. नक्की प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आणि हीच परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला मिळते. या परिसरातलं सावळेश्वर हे गाव आहे, त्याच्यानंतर आणखी नदीकाठची गावं आहेत ज्या ठिकाणी गोदावरीचं पाणी जे आहे ते गावात शिरलेलं आहे आणि त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी आश्रय जो आहे तो या इथल्या नागरिकांनी घेतलेला आहे आणि जे काही संसार उपयोगी साहित्य असतील ते देखील त्यांनी सोबत घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सध्या या ठिकाणी अशा पद्धतीने या कुटुंबाचा आश्रय जो आहे तो पाहायला मिळतोय आणि नक्कीच प्रशासनाने इथे मदत करावी, किमान जेवणाची नाही मात्र जी काही जित्राब असतील, जनावरं असतील त्यांच्यासाठी चारा उपलब्ध करावा, अशीच अर्थहाक जी आहे ती इथल्या शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गोदावरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.